हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे 40 साईजची कटोरी पेपर कटिंग आणि स्टिचिंग। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आता मी इथं पेपर घेतलेला आहे। आता इथं मी तुम्हाला उंची टाकून दाखवते। सुरुवातीला आपण उंची टाकायची आहे। आता इथं उंची मला रेडी उंची ब्लाउजची 12.5 आहे, तर इथं मला 13.5 टाकायची आहे। तर इथं मी उंची टाकून घेते 13.5। तर बॉक्स तयार करून घ्यायचा। आता मी इथं उंची 13.5 इंच टाकलेली आहे। आता इथं मी शोल्डर टाकून घेते। शोल्डर मी इथं 5.5 इंच टाकते आणि आर्महोल 5 इंच टाकते। आता इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग आहे 10 इंच प्लस 2 इंच। आता इथून आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे सरळ। आता मी आतला मुंडा टाकून घेते। आतला मुंडा मी 1 इंचावर घेते आणि पाठीमागचा मुंडा 1.5 इंचावर घेते। आता इथून शोल्डरचा आपल्याला मध्य करायचा आहे। तर इथे मी मध्य करून घेते। हे बघा, तर शोल्डरचा मध्य करून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी बाहेरचा सुद्धा आकार देऊन घेते। तर मी इथं गळा रुंदी 2.25 इंच घेते आणि समोरचा गळा 6 इंच 6 इंच किंवा 5.5 इंच। मी इथं 5.5 इंच घेते। इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे आणि याचा बॉक्स तयार करून घेते। आणि इथं आपल्याला गोल आकार द्यायचा आहे समोरच्या गळ्याला। तर इथं मी 2.5 इंचावर लाईन देऊ 2.5 इंचावर योग पट्टी घेते। इथून 2.5 इंच आणि इथून 2.5 इंच। इथून आपल्याला बॉक्स लाईन देऊन घेते आणि इथून आपल्याला 4 इंच घेऊन योग पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे। हा आकार देऊन झाला। आता आपल्याला कटोरी साईज मोजायची आहे। कटोरी साईज मी इथं 5.5 इंच टाकून घेते आणि आतल्या मुंड्यापासून आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचं आहे आणि इथं 1 इंच। आता आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे।
तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा कटोरीला आकार आलेला आहे. हे बघा, हे आपलं 40 साईज कटोरीचं परफेक्ट माप झालेलं आहे. शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि आर्मोल 5 इंच घेतलेला आहे. मी इथं तुम्हाला कट करून दाखवते. आता मी पाठीमागचा भाग काढून घेते. आता मी इथं पाठीमागचा भाग काढून घेतलेला आहे आणि योक पट्टी कट करून घेते. ही आपली योक पट्टी तयार आहे. कटोरी कट करून घेते. गळा सुद्धा कट करून झालेला आहे. आता मी आपला मुंडा कट करून घेते. आता ही आपली साईड पट्टी झाली, योक पट्टी झाली, ही कटोरी झाली आणि हा पाठीमागचा भाग झाला. आता मी तुम्हाला कटोरी कशी वाढवायची ती दाखवते. आता मी इथं पेपर घेतलेला आहे. आता पेपरावर आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची आहे आणि सेम आपल्याला कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे. आता मी इथं कटोरी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर इथं आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. इथून 1.25 इंच वाढवायचं आहे आणि इथून 1.25 इंच वाढवायचं आहे. ह्या दोन्हीपासून आपल्याला मध्य तयार करायचा आहे. या दोन्हीचा मध्य तयार करून घेऊया. आता इथून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचं. या साईडने 1/2 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा. आता मी तुम्हाला कटोरी कट करून दाखवते.
तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी कटोरी आलेली आहे. आता इथून आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. इथून 1 इंच, इथून 1 इंच. आता तुम्हाला दाखवते. एकदम व्यवस्थित अशी कटोरी आलेली आहे. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित अशी कटोरी सुद्धा आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता एकदम व्यवस्थित असा कटोरीला पफ आलेला आहे. आणि मी इथं तुम्हाला जॉईंट करून सुद्धा दाखवते. इथं बघा तुम्ही एकदम व्यवस्थित असा आकार सुद्धा आलेला आहे. आणि योगपट्टी सुद्धा आपली तयार आहे. तर आता मी तुम्हाला पाठीमागचा भाग कट करून दाखवते. पाठीमागचा गळा आपल्याला कट करायचा राहिलेला आहे. आता इथं मी पाठीमागचा गळा घेतलेला आहे. पाठीमागचा गळा मला पाठीमागचा गळा मला 8 इंच ठेवायचा आहे. आणि डीप ठेवायचा आहे म्हणून मी इथून 3 इंच घेते आडवं. आता याचा बॉक्स तयार करून घ्यायचा. तुम्हाला जो आवडेल तसा गळ्याला आकार देऊ शकता तुम्ही. मी इथं पान आकार देऊन घेते गळ्याला. हे बघा, एकदम व्यवस्थित असा पाठीमागचा गळा सुद्धा आलेला आहे. माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओ टाकलेला तुमच्यापर्यंत पोहोचेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. 40 साईजची कटोरी पेपर कटिंग. थँक्यू.